क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज 12 डिसेंबरचे आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न MCQ स्वरूपात असतील. आपण हा नवीन उपक्रम आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलवर सुरू केलेला आहे. येणाऱ्या UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षांसाठी हे चालू घडामोडीचे प्रश्न खूप महत्त्वाचे असतील. तर ज्या विद्यार्थ्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब केला नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वाचे चालू घडामोडीचे व्हिडिओ आणखी अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून नक्कीच मिळेल. आणि आपण या चालू घडामोडीच्या सोबतच एक एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आज आपण भारतातील 16 अमृत वारसा हे पाहणार आहोत. तर चला आता व्हिडिओची सुरुवात करूया. भारतातील खालीलपैकी कोणता सण युनेस्कोच्या अमृत सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4. दिवाळी हा युनेस्कोच्या अमृत सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाचा टॉपिक पाहतो, तर भारतातील 16 अमृत वारसा हे आपण आता पाहणार आहोत. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला ऑप्शनची लिस्ट देण्यात येईल आणि इथून कोणते आहेत अमृत वारसा की नाही आहेत ते तुम्हाला प्रश्नामध्ये देतील आणि तुम्हाला तिथून एक करेक्ट उत्तर शोधावं लागेल. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही हे 16चे 16 पाठ करून ठेवा. तर युनेस्कोनं अमृत सांस्कृतिक समिती अधिवेशन 2025चा ठिकाण कोणता होता? तर लाल किल्ला होता, नवी दिल्ली येथे, भारत. प्रथमच भारतात 20वं हे अधिवेशन होतं. कालावधी काय होती? 8 ते 13 डिसेंबर 2025. अध्यक्ष कोण होते? विशाल V. शर्मा, जे युनेस्कोमध्ये भारताचे राजदूत होते. युनेस्कोचे अमृत सांस्कृतिक वारसा यादीत दिवाळीचा समावेश करण्यात आला. आजपर्यंत भारतातील 16 घटकांचा युनेस्को अमृत सांस्कृतिक यादीत समावेश आहेत. ते आपण वन बाय वन पाहूया. तर सर्वात आधी पहिला कुटियाट्टम संस्कृत नाट्यकला केरळ याचा समावेश 2008 मध्ये करण्यात आला. दुसरा वैदिक जपाची परंपरा हे पण 2008 मध्ये याचा समावेश करण्यात आला. रामलीला याचा पण 2008 मध्ये समावेश करण्यात आला. चौथ्या क्रमांकाचा रमण उत्तराखंडचा धार्मिक उत्सव याचा समावेश 2009 मध्ये करण्यात आला. 5व्या क्रमांकावर मुदियट्ट केरळ विधी थिएटर हे 2010 मध्ये याचा समावेश करण्यात आला. 6व्या क्रमांकावर कालबेलिया लोकनृत्य राजस्थानाचा इथे याचा समावेश 2010 मध्ये करण्यात आला. 7व्या क्रमांकावर छाऊ नृत्य याचा समावेश 2010 मध्ये करण्यात आला. लडाख बौद्ध जप याचा समावेश 2012 मध्ये करण्यात आला. त्यानंतर मणिपूर मधील संस्कृतन हे 2013 मध्ये समावेश करण्यात आला. 10व्या क्रमांकावर आहे थाथेरामधलं पारंपरिक पितळ आणि तांब्याची भांडी पंजाब हे 2014 मध्ये याचा समावेश करण्यात आला. योग 2016 मध्ये याचा समावेश करण्यात आला. नवरोज पारशी समुदाय सण त्याचा समावेश 2016 मध्ये करण्यात आला. त्यानंतर कुंभमेळा 2017 मध्ये समावेश करण्यात आला. त्यानंतर दुर्गापूजा कोलकाता त्याचा समावेश 2021 मध्ये करण्यात आला. गरबा गुजरात 2023 मध्ये समावेश करण्यात आला. त्यानंतर आता नुकताच दिवाळी सण 2025 मध्ये यांचा समावेश करण्यात आला. तर विद्यार्थी मित्रांनो, ही खूप महत्त्वाची लिस्ट आहे. 16चे 16 तुम्ही पाठ करून ठेवा. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हे लिस्ट आणि याबद्दल प्रश्न तुम्हाला नक्कीच येणाऱ्या एक्झाममध्ये येईल. तर हे लिस्ट तुम्ही पाठ करून ठेवा. आता आपला पुढचा प्रश्न. ग्लोबल AI शो 2025चे आयोजन खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आले आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अबू धाबीमध्ये करण्यात आलेले आहे. टाइम्स 2025चे ॲथलीट ऑफ द इयर म्हणून कोणाला घोषित करण्यात आले?
तर ऑप्शन तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 अझा विल्सन यांची टाइम्स 2025मध्ये ॲथलीट ऑफ द इयर म्हणून त्यांना घोषित करण्यात आले. ते एक बास्केटबॉल खेळाडू आहेत. ते अमेरिकनची जी महिला राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशन मधील ते लॉस वेगस या संघाकडून खेळतात. त्यानंतर पुढला प्रश्न, मुख्यमंत्री सेहत विमा योजना कोणत्या राज्यात सुरू केली जाईल? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 पंजाब या राज्यात सुरू करण्यात जाईल. त्यानंतर पुढला प्रश्न, चर्चित वन नेशन वन लायसन वन पेमेंट कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4 कृत्रिम बुद्धिमत्ता AI आणि कॉपीराईटशी हे संबंधित आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 99वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहेत? तर आपले ऑप्शन तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर मधुला गर्ग यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. आणि अध्यक्ष कोण आहेत? तर अध्यक्ष आहेत विश्वास पाटील, हे अध्यक्ष आहेत. आणि 99वा अखिल भारतीय संमेलन कुठे होणार आहे? तर सातारा इथे होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, वन्यजीव संवर्धनासाठी देण्यात येणारा ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर आपला ऑप्शन क्रमांक 1 अनंत अंबानी हा ऑप्शन आपला करेक्ट उत्तर राहणार आहे या प्रश्नाचा. यांना ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण सभेचे 7वे अधिवेशन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले? तर आपलं या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 केनिया इथे नैरोबीमध्ये 8 डिसेंबर ते 12 डिसेंबर या दरम्यान पर्यावरण सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक मानवाधिकार दिन, आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, ह्युमन राईट डे, दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4 आपण 10 डिसेंबर रोजी ह्युमन राईट डे सेलिब्रेट करतो. आणि 2025ची थीम काय आहे? 2025ची थीम आहे अवर एव्हरी डे इसेन्शियल, हे इथली थीम आहे. आता आपण ह्युमन राईट डे म्हणजे जागतिक मानवाधिकार दिन बद्दल थोडीफार माहिती पाहूया. तर दरवर्षी 10 डिसेंबर रोजी जगभरात जागतिक मानव हक्क दिन साजरा केला जातो. याची ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशन महासभाने मानवी हक्काचा जागतिक जाहीरनामा स्वीकारला होता आणि घोषित केलेला होता. मानवी हक्काचा जाहीरनामाचा उद्देश काय होता? दुसऱ्या महायुद्धात झालेल्या भीषण अत्याचारानंतर जगातली सर्व नागरिकांना मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य निश्चित करण्यासाठी हा जाहीरनामा तयार करण्यात आला. आधारशिला काय होती? हा जाहीरनामा जगभरात सर्व लोकांना सन्मान, न्याय, प्रतिष्ठेची हमी देतो. कलमे आणि एकूण 30 कलमे या जाहीरनाम्यामध्ये होते. त्यानंतर मानव अधिकार म्हणजे काय याची व्याख्या पण देण्यात आली. मानव अधिकार म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जन्मसिद्ध हक्कांच्या रूपात मिळणारे मूलभूत हक्क, स्वातंत्र्य, समानता, हे हक्क वंश, जात, धर्म, लिंग, भाषा, राष्ट्रीयत्व किंवा इतर कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांना समान असतील. त्यानंतर प्रमुख मानवाधिकार मानवी हक्काच्या जाहीरनाम्यात काही मूलभूत हक्क खालीलप्रमाणे आहेत. तर पहिला राईट टू लाईफ, जगण्याचा अधिकार. दुसरा आहे राईट टू लिबर्टी, स्वातंत्र्याचा अधिकार. गुलामगिरीपासून मुक्तता, फ्रीडम फ्रॉम स्लेव्हरी. त्यानंतर छळ न करण्याचा अधिकार, फ्रीडम फ्रॉम टॉर्चर. त्यानंतर अभिव्यक्तीची स्वतंत्रता, फ्रीडम ऑफ स्पीच. त्यानंतर शिक्षण आणि
आरोग्याचे अधिकार, राईट टू एज्युकेशन अँड हेल्थ, हे तुम्ही पाहू शकता की प्रमुख मानव अधिकार हक्क जाहीरनाम्यामध्ये हक्क खालील प्रमाणात आहेत. त्यानंतर भारतामधील मानवीय हक्क राष्ट्रीय आयोग, भारतात 12 ऑक्टोबर 1993 रोजी राष्ट्रीय मानव अधिकार आयोग नॅशनल ह्युमन राईट कमिशनची स्थापना करण्यात आली. कायदा, भारतात 28 सप्टेंबर 1993 पासून मानवी हक्क कायदा लागू झाला. कार्य, हा आयोग देशातील नागरिकांच्या मानवी हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि त्याच्या उल्लंघन झाल्यानंतर तक्रारीवर काम करतो. त्याचा उद्देश आणि महत्त्वाची जागरूकता, हा दिवस मानवी हक्काबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांना त्यांच्या हक्काविषयी माहिती देण्यासाठी साजरा केला जातो. शांतता, मानवी हक्काचे संरक्षण आणि आदर, शांतता व स्थिरता, पीस अँड स्टॅबिलिटी टिकून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे पाहिलं जागतिक मानव हक्क दिन 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. त्याचे जे महत्त्वाचे पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ही सिरीज लॉन्च केलेली आहे, डेली MCQची सिरीज. तर ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर पण करा. आणि असेच महत्त्वाच्या व्हिडिओकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.